5:18 झालेले आहेत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. 15 मिनिटांचा कालावधी पहिल्या 3 षटकांसाठी तुमच्याकडे असेल. क्वार्टर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने रायझिंग स्टार्स पिरंगुळ तर त्यांच्या विरोधामध्ये घोटावडे वॉरियर्स घोटावडे. या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्त्वाचा सामना. प्रथमतः क्षेत्ररक्षण घोटावडे संघाला करताना आपण पाहतोय. पहिला षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय तो आदित्य शेळके. तो दुसऱ्या बाजूने सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते स्पर्शत गोळे आणि श्रवण पवळे. चला घाई करा, सामना चालू करून घ्यायचा आहे. 5:19 झालेले आहेत. 15 मिनिटांचा कालावधी असेल, याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. पहिला बॉल, पहिला चेंडू इनसाइड आउट आणि पहिला चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय. संघाचं अकाउंट ओपन होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा. आदित्यवरती पहिल्याच बॉलवरती केलेला प्रहार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आदित्य तयार. रिव्हर्स रिव्हर्स रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे, अगदी पुंट्यात टाकण्याचा प्रयत्न चेंडू, परंतु तिथे थोडीशी मात्र दिशा भरकटली आणि पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केले. वाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमधील. अतिरिक्त अभ्यंतर धावेचा इशारा येईल आणि अतिरिक्त अभ्यंतर धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. 4 षटकांचा सामना, 4 षटकांची मॅच. पहिले षटक पॉवर प्लेचं, परंतु त्यानंतरच्या 3 षटकांसाठी पॉवर प्लेचं बंधन नसणार आहे. पहिल्या षटकामध्ये आदित्य शेळके विकेट टेकर गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तो गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, मनगटाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न होता. स्पर्शाचा डायरेक्ट हिट. काहीशी विचारणा पंचांना, परंतु तिथे पंच कळवतात फलंदाज सुखरूपरित्या आपल्या घरी टॅपमध्ये पोहोचलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव जी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्रवण आणि स्पर्शत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या जोडीने मात्र या पूर्वीच्या सामन्यामध्ये एक मोठी पार्टनरशिप साकारली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. आता पाहायचं या असा महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे मात्र ही जोडी कामगिरी करेल. या जोडीवरती मात्र आता प्रेक्षकांच्या नजर असतात. ज्या प्रकारचा खेळ या पूर्वीच्या सामन्यात त्यांनी दाखवला त्याच प्रकारे खेळाची अपेक्षा मात्र असेल. परंतु दुसऱ्या बाजूने आदित्य देखील त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. विकेट घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये, तो आदित्य आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. चला थोडं स्पीडअप करा. टाइम मात्र तिथे लावलेला आहे. 15 मिनिटांचा कालावधी आहे. त्यातला बाबा जवळपास 2 मिनिटं झालेली आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 15 मिनिटांचा कालावधी पहिल्या 3 षटकांसाठी तुमच्याकडे असणार आहे. अन्यथा 4थ्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. दरम्यानचा बॉल फुल टॉस वरती श्रवण ठरतोय बॉस. चेंडू मिड विकेट मध्ये सीमारेषे पार. षटकार. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूने स्पर्शने चौकाराने वैयक्तिक खेळीला सुरुवात केली, तर दुसऱ्या बाजूने श्रवण. या पूर्वीच्या डावामध्ये जशी सुरुवात केली तशीच सुरुवात या सामन्यामध्ये या डावामध्ये देखील तो करताना पाहायला मिळाला. षटकाराने मात्र वैयक्तिक खातं उघडलं त्याने आणि संघाचा धपलक देखील दुहेऱ्या अंकामध्ये पोहोचेल. धपलकावरती 12 धावा. यावेळेस मात्र हा चेंडू आपण पाहतोय थोडासा दूर ठेवला शरीरापासून श्रवणच्या. वाईट लाईन धरून मात्र हा चेंडू पाहायला मिळेल. पाटाने बॉलचा संपर्क तिथे होत नाहीये. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील अतिशय महत्वाचा आणि शेवटचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एका बाजूने पिरंगुळ, दुसऱ्या बाजूने घोटावडे. या दोन संघांमध्ये ही आजची क्वार्टर फायनलची लढत. पाहायचं कोणता संघ आजचा दिवस गाजवणार आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार. पुन्हा एकदा तिथे गती परिवर्तन. फसवा चेंडू होता तिथे. फलंदाजाला मात्र हा चेंडू देखील काहीसा समजत नाहीये. पुन्हा बॅट निघून गेली, त्याचा मात्र चेंडू येतोय.
पाटाने बॉलचा संपर्क नाही तिथे. हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट. एक तेरी तो एक मेरी असं काहीसं पाहायला मिळतं. एक षटका जरूर खेळला तिथे श्रवणने, परंतु 2 निर्धाव चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. चांगले कमबॅक तिथे मैदानाच्या आतमध्ये म्हणावं लागेल. आक्रमण झालं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास, नियंत्रणपूर्वक गोलंदाजी जी मात्र आदित्य शेळकेच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला, चेंडू जागेवरती स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू देखील पोहोचलाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. सनसनी चौकार. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिले 6 चेंडू या ठिकाणी संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 16 धावा. कोणत्या प्रकारे विकेट पात्र पहिल्या षटकामध्ये आलेले नाहीये आणि 16 धावा जे आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावफलकावरती. त्याला थोडं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्हाला यानंतर दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायची आहे, त्यामुळे तुम्ही थोडी घाई करा. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन प्रशांत शेळके हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल ऑन स्ट्राइक स्पर्शत गोळे. पहिला चेंडू वाढव्या पार्टनर स्ट्रोक खेळायचा होता, परंतु जेवढी उंची स्पर्शला अपेक्षित होती तेवढी उंची या चेंडू मध्ये पाहायला मिळाली नाही. बॅटची आतली कडा घेऊन एका टप्प्यावरती अक्षय गोडांबेच्या हातामध्ये, इष्टरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतो हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये विसवताना पाहायला मिळेल. अक्षय गोडांबेला आपण पाहतो इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टॉट बॉलने षटक क्रमांक 2 ला सुरुवात. आठव्या बॅटने मिड विकेट मध्ये फटका खेळ. आकाश केसवटच्या दिशेने हा चेंडू जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. तोपर्यंत आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय श्रवणचा, परंतु वेळेत आलेला नकार, चांगली झालेली विकेट, चांगलं झालेलं कलेक्शन एका धावेवरती थांबवलं जातंय. केवळ एक धाव, एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका आयोजक माननीय संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा चषक 2025 पहिला दिवस स्पर्धेचा लखपती करणारी ही क्रिकेटची स्पर्धा पहिल्या दिवसातील आजचा शेवटचा सामना. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न करतोय तिथे, परंतु प्रयत्नाचा थोडासा अपुरा पडला तिथे आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा जे कंप्लीट केल्या जातील. 2 धावा येतील तिथे. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धाव्यात 19 धावा. प्रशांतचं मात्र कौतुक असेल, पहिल्या 3 चेंडू मध्ये रोखले फलंदाज, थांबवलं त्याने. त्यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. एका टप्प्यावरती शेखरला आपण पाहतो चेंडू तिथे अडवला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक सिंगल. प्रशांतचं मात्र कौतुक असेल, ज्या वेगाने मात्र सुरुवात केली दोन्ही फलंदाजांनी, जी आक्रमक पवित्रा दाखवला तिथे, परंतु त्या आक्रमक पवित्र धाडसीने मात्र प्रत्युत्तर देतो प्रशांत शेळके. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत प्रशांतने आपण जर पाहिलं तर 4 चेंडू टाकले, 4 चेंडू मध्ये 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, वाह सुंदर फटका, परंतु तिथे उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि विकेटची देतोय आम्ही. पहिली विकेट गॉन, पहिला मासा गळाला आणि पहिला फलंदाज जाईल माघारी. पहिली विकेट आली स्पर्शच्या रूपाने. पहिला फलंदाज मात्र माघारी गेलाय. 20 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल संघाचा संघनायक मंगेश. सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मंगेशने मिळवलाय. आता पाहायचं या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मंगेश कशा प्रकारे आपली भूमिका स्पष्ट करेल. दुसऱ्या बाजूने प्रशांत, सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून कौतुकास्पद मात्र चेंडू त्याने हाताळले. आता शेवटचा चेंडू या षटकातील. खोलवर टप्प्याचा होता मंगेशसाठी. हा चेंडू ऑन द कार्पेट खेळून काढला डीप स्क्वेअर लेग मध्ये. आकाश केसवड पोहोचतो चेंडू पर्यंत. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये
एक सिंगल जी घेतली जाईल आणि याच सिंगल बरोबर दुसऱ्या षटकाची सांगता झाली. सुंदर गोलंदाजी केली तिथे प्रशांत शेळकेने आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर स्कोरकार्ड वरती धावा नोंदवल्या गेले ते 21 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 12 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. चला स्पीडअप करा. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. गोटावडे संघ जवळपास 10 मिनिटं तुमचे संपून गेलेले आहेत. 5 मिनिटं राहिलेत. 5 मिनिटांमध्ये एक षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा चौथ्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे थोडी काही करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन अक्षय गोडांबे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. चला थोडी काही करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राइक मंगेश आणि श्रवण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे डाव सांभाळताना पाहायला मिळेल. अक्षयचा पहिला बॉल पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय पॉइंट मध्ये खेळून काढला. एक सिंगल तर घेतली जाईल. खेळता दुसरा धावेचा कॉल तिथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निसटला आणि निसटल्यानंतर चेंडू थांबवलं मात्र या मैदानावरती फार अवघड जातं आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. चुकी झाली तिथे क्षेत्ररक्षकाकडून आणि झालेली चुकी ते संघाला महागडी ठरते. ज्या ठिकाणी एकेरी किंवा दुहेरी धाव होती तिथे मात्र मिळालेला तो चौकार. 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. डबल कवरती धावा त्या 25. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस आडवा पाटणे अक्रॉस द बॅट डीप मिड विकेट मध्ये आसमानी टोला आसमानी तडाखा षटकार. आई ग काळू भाई तुझा सोन्याचा जुबा आई ग काळू भाई तुझा सोन्याचा जुबा तुझ्या ग दर्शनाला माझा कोल्हा गुरुवा तुझ्या ग दर्शनाला माझा कोल्हा गुरुवा. थँक्यू. चौकारा पाठोपाठ षटकार धावफलकावरती नोंदवला जाईल आणि या आक्रमक स्ट्रोकच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती 31 धावा. यावेळेस मात्र कलात्मक स्ट्रोक खेळायचं होता तिथे परंतु तितकासा बॅटवरती चेंडू आला नाही आणि एक चांगला झेल आदित्य शेळकेचा. एक मोठी विकेट मंगेशच्या रूपाने एक मोठा हातरा बसला रायझिंग स्टार पिरंगुट संघाला. दुसरा बॅटर माघारी. विकेट क्रमांक 2. थँक्यू. तर टीम मीटिंग घेऊ नका. गोटवडे टीम नवीन बॅटर थोडं धावत पळत या. पंकजची विकेट आली. एक षटकार एक चौकार मंगेशने खेळला परंतु त्यानंतर तो माघारीच जातोय आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अथर्व पवळे. 2 बंधूंची जोडी पाहायला मिळेल. एका बाजूने श्रवण दुसऱ्या बाजूने अथर्व. 31 धावा धावफलकावरती तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम्स. अक्षय तयार. पुन्हा एकदा श्रवण अथर्व. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती इथे ज्या पावली दाखल झाला होता अथर्व त्याच पावलाने माघारी जाईल. आल्या पावली मात्र विकेट मिळते इथे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. 31 धावा धावफलकावरती. तिसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय पारगस्त असताना अजून 2 चेंडू बाकी आहेत आणि नवीन बॅटर तिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो गणेश. चला थोडी काही करा. दोन्ही टीम्सला विनंती असणार बॅड लाईटची अपील चालणार नाही त्यामुळे थोडी काही करणं तुम्हाला गरजेचं आहे. गोलंदाज तयार गणेश. अक्षयला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राइक गणेश.
आकाश आपण पाहतो तिथे चेंडूला स्टॉप करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज तिथे इंटरेस्टेड नाही आहेत. प्रयत्न तर गणेशचा परंतु श्रवणने तितकासा चांगला प्रतिसाद दिला नाही. नकार कळवला तिथे आणि केवळ एक सिंगल जे आपण पाहतोय स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. अब तक 32 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा गोलंदाज तयार अक्षय. यावेळेस 6 चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आकाशाला गवस निघाला. चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट बिग हिट. चेरन षटकार. चला गोटावळे संघ पुन्हा टीम मीटिंग घेऊ नका. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय 3 षटकांचा खेळ झालाय. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 38 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आता मात्र पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे जे बाकी असणार आहेत. पहिल्या डावातील 6 चेंडू आणि ते शेवटचे 6 चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती शेखर. वेळेमध्ये मात्र पहिले 3 षटक कंप्लीट झालेली आहेत. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम. जरी पहिली 3 षटक वेळेमध्ये कंप्लीट झाली असली तरी मात्र शेवटच्या षटकासाठी वेळ वाचवणं गरजेचं आहे. 38 धावा धावफलकावरती शेवटचे 6 चेंडू. आता मात्र पहिला बॉल शरीराच्या दिशेने होता. सिंगल धावेसाठी मात्र जागा सोडली आहे. स्ट्राईक एंडच्या दिशेने मात्र तिथे फलंदाजला बाद करण्याचा प्रयत्न केलाय आणि डेंजर एंडला आपण पाहतोय श्रवण. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांचा वापर तिथे केला जाईल. फलंदाज बाद आहे की नाही, फलंदाज आपल्या घरट्यामध्ये पोहोचला आहे की नाही हे आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. श्रवणच्या डोक्यावरती मात्र टांगती तलवार. नॉट आउट. फलंदाज सुखरूप असेल. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा 39 धावा शेवटच्या 5 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. 39 धावा आतापर्यंत बनवल्या. जवळपास 12 धावांची सरासरी आहे. यावेळेचा हा चेंडू पुन्हा धावे हिट. श्रवण पवळे सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. DJ Ash. 45 धावा धावफलकावरती आहेत. साथीदार मात्र बाद झाला. त्यानंतर मंगेशची एक मोठी विकेट. त्यानंतर अथर्व आला. अथर्व देखील पहिल्या चेंडूवरती बाद झाला. परंतु खिंड लढवत होतो दुसऱ्या बाजूने श्रवण पवळे. सलामीसाठी का मला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय तर दाखवत होतं इथे आक्रमक पवित्रा त्याने देखील धारण केलाय. षटकारां चौकारांची आतिषबाजी करण्याची कौशल्यता गुणवत्ता माझ्याकडे देखील आहे हे दाखवून देतोय श्रवण. सुंदर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. परंतु दुसऱ्या बाजूने शेखर तितकाच अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. पाहायचं त्या अनुभवाचा कशा प्रकारे वापर केला जाईल. त्यावेळी 6व्या बॅटने स्ट्रोक खेळला. बॅटवरती मिडल तर चेंडू होत नाही. खेळता चेंडूच्या धावेसाठी कॉल दिलाय. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. जागा तर सोडली तिथे श्रवणने. स्ट्राईक स्वतःकडे घ्यायची आहे. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल गणेशची. फलंदाज मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी होईल बाद. या स्पर्धेचे मित्रांनो सन्मान्य दीपकदादा बेंडवर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य आदित्य भाऊ जाधव यांचं देखील प्रामुख्याने शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो मंथन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. यावेळेचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो उजव्या स्टिचच्या बाहेर असणारा व्हाईट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा शेखर. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो उजव्या स्टिचच्या बाहेर असणारा चेंडू जो व्हाईट बॉल कळवला जाईल.
अगोपाठचे 2 वाईट बॉल आलेत. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढले जात आहे. धापलकावरती धावा आहेत 48 धावा. पहिल्या डावातील अजूनही काही चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. शप्पल होऊन हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये सडक पकडक बेधडक षटकार. आज मात्र श्रवण पवळे बंदाट फॉर्म मध्ये कामगिरी करताना पाहायला मिळालाय. ज्यावेळेस मात्र संघातील प्रमुख बॅटर बाद झाले त्यावेळेस मात्र महत्वाच्या क्षणी त्याच्या माध्यमातून आलेली सुपर खेळी आपण पाहतोय. त्यावेळेस पावलांचा वापर करत हा स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू पोहोचतोय सरळ संग्रामदादा चषकाला सलामी ठोकत सीमारेषे पार. षटकार पाठोपाठ येतोय एक सुंदर चौकार. श्रवणची बॅटिंग यावेळेस टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. 11 चेंडू 36 धावा. महत्वाच्या क्षणी मात्र महत्वाची भूमिका त्याने बजावली आणि संघासाठी मात्र धावा त्याने धावफलकावरती नोंदवल्यात. आतापर्यंत एकूण 58 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. त्यावेळेस हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडासा दूर पाहायला मिळेल. पुन्हा तिथे शेखरचा हा चेंडू वाईट. स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. 59 धावा. फुलटॉस वरती फुल टॉल वसूल षटकार. क्षेत्ररक्षकाला विनंती कृपया चेंडू घेऊन या. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना रायझिंग स्टार पिरंगुट संघाने बनवल्या त्या 65 धावा जिंकण्यासाठी 66 धाव्यांचं टार्गेट. तर रायझिंग स्टार पिरंगुट संघ आपला संपूर्ण संघ 2 मिनिटांच्या आतमध्ये एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ घेऊ नका. मंगेश आणि टीम ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये गोटावडे संघाने सहकार्य केलेले त्याच प्रकारचं सहकार्य तुमच्याकडून देखील अपेक्षित असणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ घेऊ नका आणि आपला संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण संवर्धनासाठी यायचंय. माझे जानू माझा मूड झाला फ्रेश. प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय सुनील भाऊ येवले यांचं प्रामुख्याने शुभ आगमन होत आहे. भाऊंचा विमानापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला आघाडीचे दोन्ही बॅटर आपलं सही विनंती आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. आघाडीचे दोन्ही बॅटर विरोधी त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला त्वरित आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. बॅड लाईटची अपील चालणार नाही त्यामुळे विनंती आहे कोणत्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजून घ्या. पासष्ट धावा बनवल्या गेल्या. 66 धावेंचं टार्गेट. चला आघाडीचा दुसरा बॅटर गोटवडे संघ थोडी घाई करा मित्रांनो. बॅड लाईटची अपील चालणार नाही. आयोजक कमिटीचा प्रयत्न आहे चांगल्या उजेडामध्ये चांगल्या प्रकाश ज्योतामध्ये मात्र आपल्याला हा सामना कंप्लीट करायचा. त्यामुळे तुम्हाला घाई करणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारे फलंदाजी करताना त्रास होऊ नये आयोजक कमिटीचा प्रयत्न आहे. थोडं धावत पळत या.
दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आपण करतोय. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने आपण पाहतोय अक्षय गोडांबे, या पूर्वीच्या सामन्याचा हिरो, तो दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्यासाठी शेखर गोडांबे. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला घेऊन गणेश. 5:43 पहिला चेंडू पडतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल सौरभच्या डोक्यावरतून डीप कव्हर मध्ये सीमारेषेच्या पलीकडे पहिल्याच बॉल वरती येतोय दणदणीत चौकार. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉल वरती चौकार. 4 धावांनी मात्र संघाचं स्कोर कार्ड उघडलं जाईल. संघाचं अकाउंट ओपन होतोय. धपलकावरती धावा आहेत 4. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर प्रहार. चेंडू सरळ पोहोचतोय दन 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 करत सीमारेषे पार. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. शेखरला माहिती आहे इथे शांततेत सुरुवात करून चालणार नाही. इथे पहिल्या चेंडू पासून आक्रमकता दाखवावी लागेल. एक मोठा धाव फलक जर काढायचा असेल तर मात्र सुरुवातीचा काळ फार महत्वाचा आहे. एक मोठी इमारत जर बांधायची आहे तर मात्र पाया मजबूत होणं गरजेचं आहे आणि तोच पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय शेखर. पहिल्या 2 चेंडूवरती खेळलेले 2 सुंदर चौकार. 8 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस मात्र तिथे बॅटची कडा होती परंतु मंगेशच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. निखिलने मात्र तिथे चेंडू स्टॉप केलाय आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. ते आपण पाहतोय क्लोज क्षेत्ररक्षण करताना इष्टिरक्षकाला आपण पाहतोय. इष्टिरक्षक करतोय तिथे मात्र परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे चेल होऊ शकला नाही. शेखरचा जीवनदान मिळेल तर पाहायचं त्या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल. संधी मिळाली, पाहायचं त्या संधीचं सोनं केलं जाणार का. दुसऱ्या बाजूला गणेश. त्यावेळेस मात्र चेंज अप पेस, गती परिवर्तन, जशी फलंदाजाने हालचाल केली तसं ओळखलं मात्र तिथे गणेशने. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट हिल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा गणेश. ऑन स्ट्राइक शेखर. त्यावेळेस हा चेंडू पाठवरती मिडल होत नाही. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक भन्नाट डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट आणि तिथे तिसऱ्या पंचांना विचारणा. डायरेक्ट हिट आपण पाहतोय तिथे होतंय. तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली फलंदाज बाद आहे की नाही आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. नॉट आउट. फलंदाज मात्र सुखरूप असेल. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धपलक पुढे जाते. धपलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. शेवटचे 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये 57 धावा. हे समीकरण जे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. 19 चेंडू आणि 57 धावा. अक्षयवरती आता मात्र प्रेक्षकांच्या नजर आहेत. पुढे सरसावत पावलांचा वापर करत मात्र हा स्ट्रोक खेळायचा होता परंतु बराचसा लांब असणारा हा चेंडू पंचाने देखील कळवलाय. हा चेंडू वाईड बॉल आहे, खराब चेंडू आहे. अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल. अनिल माळी सरांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. गणेश पुन्हा एकदा. यावेळेस अक्रॉस द पाठ फटका खेळलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बिग विकेट गॉन. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. अक्षयची विकेट. पहिला बॅटर जाईल माघारी.
पहिली विकेट आली. पहिला फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षय बाद झाला. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश. आणि षटक क्रमांक पहिला देखील संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 10 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू आणि 56 धावा हे समीकरण अद्याप मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन अथर्व पवळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. दुसऱ्या बाजूने शेखरला जबाबदारी घ्यावी लागेल. साथीदार बाद झालाय. आता साथीदाराचा खेळ देखील आपल्याला साकारायचा आहे हे मात्र दाखवावं लागेल. एका बाजूने प्रचंड अनुभव, एका बाजूने युवा जोश. अथर्व टू शेखर. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न होता तिथे. लाऊड अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. बिग विकेट गॉन. शेखरची मात्र विकेट आली. फलंदाज बाद. थँक्यू. वारंवार एकत्र येऊ नका. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. नवीन बॅटर आपण देखील थोडी काही करा. मोठी विकेट शेखरच्या रूपाने. दुसरा धक्का, दुसरा हादरा बसला गोटावडे संघाला. पहिली विकेट आली. पहिल्या चेंडूवरती तिथे फलंदाज मात्र आपण पाहतोय पहिलं यश मिळवलं अथर्वने. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल आदित्य शेळके. 2 विकेट या षटकामध्ये पहिलं यश मिळवलं तिथे. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. त्यावेळेस अगदी खेळपट्टीच्या मध्ये आपटला होता चेंडू. काहीशी मात्र पंचाला विचारणा केली जाते. अपील केली गेली परंतु अपीलला कोणत्या प्रकारे पंचाने दाद दिलेली नाहीये. आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू डॉट. शब्दपदे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजच्या माध्यमातून सुरू आहे. ज्या प्रकारे मात्र पहिल्या डावामध्ये श्रवणने बॅटिंग केली. धावपळीचा एक मोठा डोंगर उभा राहिला. आता त्याच पद्धतीने मात्र दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज देखील आपली ताकद दाखवतात. हा चेंडू सोडून दिलाय. कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही. उजवेष्टीच्या बाहेर होता हा चेंडू. पंचाने देखील कळवला हा चेंडू खराब आहे. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धावची मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल. अथर्व पुन्हा तयार. ओव्हर द विकेट. समोर आपण पाहतो आदित्य. त्यावेळी सर्व पार्टनर स्ट्रोक खेळ अभिषेक मध्ये. अथर्वच्या बाजूने स्वप्नीलच्या दिशेला आपण पाहतो हा चेंडू जाऊन पोहोचेल आणि तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार ती 1 धाव 1 सिंगल. स्कोरकार्ड आपण पाहतो एका धावेच्या मदतीने पुढे जाते धपलक. एका धावेच्या मदतीने वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. 15 चेंडू अजूनही बाकी आहेत. 15 चेंडू मध्ये 54 धावा. आता एकेरी दुहेरी धाव्याने जास्त काही फरक पडणार नाही. इथे जर कमबॅक करायचा असेल तर षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. त्यावेळेस हा चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक निखिल एका टप्प्यावरती चेंडूला तिथे अडवेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये 1 सिंगल. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतो 13 धावा. अतिशय शांतता पसरवली गोलंदाजाने. अक्षयची विकेट त्यानंतर शेखरची विकेट. 2 विकेट गोटवडे संघाला मात्र बराचसा मोठा हादरा देऊन गेलेल्या आहेत. त्यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहतोय भन्नाट वेग. थोडासा खाली राहिलेला चेंडू होता आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू डॉट. शेवटचा 1 चेंडू मात्र या षटकातील बाकी आहे. 5 चेंडू अथर्वने आतापर्यंत टाकलेत आणि 5 चेंडू मध्ये त्याने आतापर्यंत 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. शेवटचे 13 चेंडू 53. पुन्हा एकदा भन्नाट वेग. फाईट लाईनला धरू मात्र हा चेंडू देखील भन्नाट वेगाचा भरता वेगाचा होता. चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ झाला. स्कोरकार्ड वरती धावा आहेत 13 धावा. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 53 धाव्यांची गरज. चला थोडं स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. उद्या मात्र पहिला सामना डॉट 9 वाजता सुरू होईल. जो संघ मात्र 9 वाजता उपस्थित नसेल त्या संघाला मात्र 5 धाव्यांची पेनल्टी किंवा एका षटकाची पेनल्टी. जितका उशीर जो संघ करेल त्यानुसार मात्र पेनल्टी ठरवली जाईल. एका षटकाची किंवा 5 धाव्यांची. त्यामुळे उद्या खेळणाऱ्या संघाला विनंती आपण वेळेत उपस्थित राहा. पहिला चेंडू फुलर लेनचा होता मंगेशचा. पाटाने बॉलचा संपर्क नाही तिथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये दीर्घावेल. चेंडू डॉट येईल. 13 धावा धापलकावरती. शेवटचे 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 53 धावा. गोलंदाजाने मात्र नियंत्रण मिळवलं आतापर्यंत या सामन्यामध्ये.
परंतु फलंदाजाला नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळला, क्षेत्ररक्षक स्पर्श आहे तिथे. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल. आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, परंतु याच एका धावेच्या मदतीने समीकरण देखील अवघड होतंय, अवघडामध्ये जातंय. शेवटचे 10 चेंडू आणि 52 धावा. यावेळेस मात्र पाठची कडा, पंचांचा बोट आकाशाकडे, विकेट आली. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा बाद. यावेळेस हा चेंडू पुन्हा वेगाने मात्र खेळायचा होता, परंतु भदमाट वेग मंगेचा देखील नवीन बॅटर आपण पाहतोय हर्षद. स्पर्धेच्या निमित्तानं माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वरजी जाधव यांचं प्रामुख्याने या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खुलबटप्प्याचा बॉल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक अथर्व दूरवरतून चेंडूपर्यंत पोहोचतो. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेतले, दुसरा धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र फेकी थोडीशी उशिरा पोहोचते, तोपर्यंत फलंदाज मात्र घरट्यामध्ये पोहोचते. 2 धावा मिळाले तिथे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 16 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 50 धावा. तर समीकरण मात्र अवघडामध्ये जाऊन पोहोचतं गोटवडे संघासाठी. दुसऱ्या बाजूने हे समीकरण मात्र आता सोपं आहे पेरंगुट संघासाठी. यावेळी आडव्या पाटने मिड विकेट मध्ये फटका खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली, दुसऱ्या धावेसाठी मात्र तिथे प्रयत्न नाही, फक्त धावफलकाला मात्र हलतं ठेवण्याचं काम इथे केलं जातंय. 3 षटकांचा खेळ संपला, 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 17 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 49 हे समीकरण मात्र आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि हे 6 चेंडू संपन्न झाल्यानंतर पहिला संघ मिळेल बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा. पहिला संघ पाहायचा कोणता? यावेळी 6 चेंडू अगदी समोर होता, डीप कव्हर मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये घेतले जाते, एक सिंगल जी कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड वाढेल, धावफलक पुढे जाते एका धावेच्या पद्धतीने. 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्यात. प्रथम चेंडूचा इशारा थांबला तिथे गोलंदाज थोडासा अडथळा. यावेळेस मात्र बिग प्रयत्न होता, परंतु चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाही. एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मात्र कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. शेवटचे 4 चेंडू आता मात्र जे आजच्या दिवसातील बाकी असणार आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. त्यावेळी शरीराच्या दिशेने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता तिथे. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल, गरजा येताना पाहायला मिळेल. पॅचची कडा घेऊन मात्र इस्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. यावेळेस हा चेंडू समोरच्याला फटका खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक बंधन चेंडू पर्यंत पोहोचेल, तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येते. शेवटचे आता 2 चेंडू बाकी आहेत. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावा. यावेळेस मात्र शप्पळून चेंडू खेळलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार
शेवटचा आता मात्र एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. रिव्हर्स स्विच हिट. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. सामना जिंकलाय रायझिंग स्टार पिरंगुट संघाने. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ रायझिंग स्टार पिरंगुट. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय 12 चेंडू 42 धाव्यांची खेळी करणारा श्रवण पवळे ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. श्रवण या, संपूर्ण संघ या. मॅन ऑफ द मॅच चा किताब या ठिकाणी दिला जाईल. श्रवण पवळे ठरतो या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच.